छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे धर्माबद्दल किंवा धर्म ह्या व्याख्येबद्दल सहिष्णुता दाखवणारे होते। त्यांनी इतर धर्माचा आदर केला हे आपण नेहमीच शिकत आलो आहोत। परंतु स्वतःचा धर्म जपण्याची जेव्हा गोष्ट येते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी काय भूमिका घेतला याबद्दल अनेक गोष्टी आपण उघड बोलत नाही। पण त्या उघड गोष्टी बोलण्यासाठी आता आज आपण इथं आलो आहोत। हे आहे गोव्यामधील श्री सप्तकोटेश्वर मंदिर। ह्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराची जर का आपण आख्यायिका ऐकली तर हे मंदिर कदंब घराण्याचं कुलदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वराचं मंदिर जे गोव्याच्या भूमीमध्ये होतं आणि त्या भूमीमध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण केल्यानंतर ते मंदिर 2 वेळा पाडण्याचा प्रयत्न केला। पहिल्या वेळेस ते अर्धवट पाडलं आणि दुसऱ्या वेळेस त्याचा पूर्ण विध्वंस केला आणि त्यामुळे त्या मंदिरातील शिवलिंग घेऊन गावातील काही लोकांनी किंवा त्या काळातील काही लोकांनी ते मंदिरातले शिवलिंग या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी छोटेखानी एक मंदिर बांधलं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस गोमांतकीय भागांवरती आक्रमण करून आपल्या धर्माला आणि इथल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी इथे हल्ले केले त्यावेळेस त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या तर सोडवल्याच, परंतु इथल्या सप्तकोटेश्वराला देखील त्यांनी न्याय मिळवून दिला आणि त्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून इथे एक मोठं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचे अवशेष आजही इथे उपलब्ध आहेत। या मंदिराच्या आपण मागे जे बघत आहोत जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या ज्या काही तुम्हाला लेण्यासदृश भाग दिसत आहे तो मंदिराचा मूळ ढाचा असून आता आपण हा जो भाग बघतो आहे जो अतिशय सुंदररित्या सजवलेला आहे, यात कुठेही नकलीपणा नाही, यात कुठेही कृत्रिमपणा नाही। पारंपरिक कोकणी पद्धतीने ज्या पद्धतीने मंदिरे त्या काळी बनवली जायची त्याच पद्धतीने ASIने पुढाकार घेऊन तर काही संस्थांना हाताशी धरून ह्या मंदिराचं काम केलेलं आहे आणि गेल्याच वर्षी ह्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। गोव्यामध्ये यावेळेस आपण एक वेगळा विचार मनात ठेवून वेगळा उद्दिष्ट मनात ठेवून इथे एंटर करत होतो, प्रवास करत होतो की त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की इथलं जे कल्चर आहे हे अतिशय आपण पोर्तुगीजांनी दिलेलं कल्चर आपण इतकं आपल्यात ऑब्झर्व केलेलं आहे की ते आता काही केलं आपल्यातून निघत नाही आहे। गोव्यामध्ये आपण ज्यावेळेस पिकनिकला येतो, फिरायला येतो त्यावेळेस मी स्वतः अनेक वेळेला अनेक जणांना चर्चमध्ये जाताना बघितलं आहे। मी स्वतः अनेक वेळेला काही चर्चला भेट दिलेली आहे। ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे त्या चर्चचं बांधकाम बघण्यासाठी, त्या चर्चचा इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक वेळेला भेट दिली आहे। त्यावेळेस इतक्या लोकांच्या, आपल्या हिंदू मराठी लोकांच्या, परदेशी पर्यटकांच्या झुंबड आपण चर्चमध्ये पाहतो। परंतु ह्या गोव्यातील जी मूळ मंदिरं आहेत, जी मंदिरं पाडून इथे ही चर्च उभी केली गेली, ज्या मंदिरांची आपली जी संस्कृती होती ती अनेक वेळेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हातकातरो खांबसारख्या जागांवरती हिंदूंना दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला। ज्यांनी नाही केलं त्यांना त्या हातकातरो खांबखाली लाखो लोकांना मारलं गेलं हात कापून। असा इतिहास असलेल्या पोर्तुगीजांच्या चर्चला आपण प्रेमाने भेट देतो, परंतु आपल्या हिंदू धर्मातील जी काही मंदिरं आहेत जी त्याच्याहीपेक्षा पुरातन आहेत, कदंब काळापासून ही सप्तकोटेश्वरसारखी, शांतादुर्गासारखी मंदिरं आहेत, त्यांना आपण सहसा भेट देत नाही, इग्नोर करतो। हेच आज इथं आल्यावर जाणवतं आहे की चर्चमधली गर्दी पण ह्या मंदिरांमध्ये आपल्याला ती गर्दी भेटत नाही, दिसत नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टीचा अत्यंत दुःख होतं, मनाला यातना होतात की आपण आपल्याच संस्कृतीला इतक्या सहज कसं विसरू शकतो। आणि आज आपण पुनरुज्जीवन करण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपण इथं आल्यावर बघतो की इथे फार कमी प्रतिसाद लोकांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या सप्तकोटेश्वर मंदिराला अत्यंत दुर्मिळ अशा विरळ ज्या आपल्या जी मंदिराची स्ट्रक्चर्स आहेत त्या पद्धतीने दगड खोदून, जांभा दगड खोदून ह्या मंदिराचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, या मंदिराचा निर्माण केला। त्या इतक्या सुंदर मंदिराला आज पुन्हा एकदा सुंदर बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आपण अशा मंदिरांना भेट न देता आपण फक्त चर्चला भेट देतो आणि त्याचमुळे गोव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बिअर, शॅग आणि क्लबिंग पुरताच मर्यादित राहिलेला आहे। परंतु इथलं निसर्ग सौंदर्य, इथली सांस्कृतिकता, इथल्या लोकांमध्ये असलेलं मूळ हिंदुत्वाचं जे बीज आहे हे अत्यंत हरवलेलं जाणवतं। कारण का गोव्याच्या मुख्य रस्त्यांवर आपल्याला कुठेही आपण एका हिंदू राज्यात आहोत असं कुठेही आपल्याला जाणवणार नाही, परंतु तेच आपण ओल्ड गोव्यामधून सप्तकोटेश्वर असलेल्या भागामध्ये ज्यावेळेस येतो किंवा इथल्या काही भागांमध्ये येतो तिथे दडलेला जो आपल्याला राखेखालचा जो आपल्याला जो समाज, मूळ समाज जो आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा, तो आपल्याला इथे चराचरामध्ये बघायला मिळतो आणि इथे आल्यावर असं जाणवायला लागतं की अरे हे खरंच गोवा आहे का, की हे कोकण आहे। जे कोकणात आपल्याला काही जागांवर फील होतं तेच इथं आल्यावर वाटतं की अरे हा गोव्यातला भाग हा आपल्यासारखाच दिसतोय। परंतु गोव्याचा जो आता नटलेला जो भाग आहे तो भाग इतका नकली पद्धतीने नटवलेला असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर गोव्याची जी छबी आहे ती अत्यंत वेगळ्या स्वरूपात आहे। आणि आजची ही राईड करताना
इथल्या जेट्टींमधून फिरताना, इथल्या जेट्टींमधला प्रवास करताना, रस्त्यांवरून जाताना तोच भाव जेव्हा कदंबकालीन आपण हे मंदिर पाहतो पडलेली, त्यांचा विध्वंस झालेली, आत्ताची नवीन बांधलेली मंदिरं पाहतो, इथला जो तळागाळातला जो खचलेला हिंदू समाज आहे तो त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की इथल्या लोकांमध्ये अजूनही ती भावना जिवंत आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या प्रकारे ती भावना तशीच जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा एक वेगळा दृष्टिकोन गोव्याची राईड करताना आज आम्हाला आलेला आहे. असा अनुभव याच्या आधी मला सुद्धा स्वतःला कधी आला नव्हता. आपण येतो त्यावेळेस एक ट्रिप करण्याच्या इंटेन्शनने येतो, त्यामुळेच आपल्या मनातले भाव हे फार वेगळे असतात. परंतु आज एका वेगळ्या भावनेने जेव्हा आम्ही इथे एंटर करत होतो त्यावेळेस गोव्याचं पूर्ण रूप आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसतं. त्यामुळं आता परत आपण एकदा म्हणू शकतो की ज्या पद्धतीचा आपण चष्मा घातला आहे त्या पद्धतीचं आपल्याला जग दिसतं. त्यामुळे कोणत्या जागी कोणता चष्मा निवडायचा हे शेवटी आपल्या हातात आहे. जय शिवराय.